ब्रेक नंतर आता बातमी आहे साईंच्या शिर्डीतून। एरवी साईबाबा आणि भक्तांमुळे चर्चेत असलेल्या शिर्डीत एका नव्या वादाला तोड फुटलं। साईबाबांनी महानिर्वाणाच्या क्षणी लक्ष्मीबाई शिंदे यांना 9 नाणी भेट म्हणून दिली होती। साई चरित्रात या नाण्यांबाबत उल्लेख आहे, मात्र याच 9 नाण्यांच्या खरेपणावरून शिर्डीत वादाला सुरुवात झाली। सध्या या नाण्यांची संख्या 22 वर पोहोचली आहे। त्यामध्ये शिंदे कुटुंबाकडे 9, साईभक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्टचे अरुण गायकवाड यांच्याकडे 9 आणि आणखी एका शिंदे गटाकडे 4 नाणी आहेत। आमच्याकडे असलेली नाणी खरी आहेत असा दावा लक्ष्मीबाई शिंदे यांच्या वंशजांनी केला, तर आपल्याकडे असलेली 9 नाणी खरी असल्याचा दावा साईभक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्टचे अध्यक्ष अरुण गायकवाड यांनी केला। पुरातत्व विभागाकडून नाण्यांची सत्यता तपासावी अशी मागणी शिंदे कुटुंबियांकडून करण्यात आली आहे। दरम्यान शिर्डीतलं हे वादाचं प्रकरण नेमकं आहे तरी काय ते आपण जाणून घेऊया। साईबाबांनी महानिर्वाणाच्या क्षणी लक्ष्मीबाई शिंदेंना 9 नाणी भेट म्हणून दिलेली। याच 9 नाण्यांच्या खरेपणावरून शिर्डीमध्ये नव्या वादाला सुरुवात झाली आहे। लक्ष्मीबाई शिंदे यांच्या वंशजांमध्ये नाण्यांवरून दावे प्रतिदावे सुरू झाले आहेत। या 9 नाण्यांची संख्या आता चक्क 22 वर गेल्याचं समोर आलंय। सध्या शिंदे कुटुंबाकडे 9, अरुण गायकवाडांकडे 9 आणि आणखी एका शिंदे गटाकडे 4 नाणी आहेत। अरुण गायकवाड यांच्याकडे असलेली नाणी खोटी आहेत असा शिर्डीतल्या ग्रामस्थांचा आरोप आहे। गायकवाडांकडील नाणी खोटी असल्याचा आरोप करत धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार करण्यात आली आहे। ऐनवेळी तक्रारदार चौकशीसाठी अनुपस्थित राहिल्यानं गायकवाड कुटुंबियांना दिलासा मिळालाय। धर्मादाय आयुक्तांकडून दिलासा मिळाल्यानंतर अरुण गायकवाड यांनी पत्रकार परिषद घेतलेली। ज्यांना शंका आहे त्यांनी साईबाबांचा DNA दाखवावा असं गायकवाडांनी पत्रकार परिषदेत वक्तव्य केलं। त्यांनी हे सांगावं की ही नाणी साईबाबांच्या हातातलीच आहेत आणि साईबाबांचा त्या दृष्टिकोनातून ही साईबाबांच्या हातातलीच आहेत, तर त्या दृष्टिकोनातून साईबाबांचा DNA त्यांनी आम्हाला दाखवावा, म्हणून तर मग आम्ही म्हणू शकू। अरुण गायकवाड यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर शिर्डीतले ग्रामस्थ आक्रमक झाले। ग्रामस्थांच्या आक्रमक पवित्र्यानंतर अरुण गायकवाड यांनी माफी मागितली। या भावना दुखावण्याचा माझा कोणताही उद्देश नव्हता। हे साईबाबा हे आमचं दैवत आहे। साईबाबा सोडून आम्ही जे साईबाबांची पूजा करत असतो घरी, तर ह्या माझ्या कोणाच्या भावना दुखावण्याचा किंवा काही गैरप्रकार असा काही नव्हता। तरी या भावना दुखावल्या असतील तरी मी सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो। आपल्याकडील 9 नाणीच खरी आहेत, उरलेली बनावट आहेत असं लक्ष्मीबाई शिंदेंच्या वंशजांचा दावा आहे। लक्ष्मीबाईंची स्वतःची इच्छा होती की 9 रुपये हे इथंच राहावे आणि आम्ही सर्व शिंदे फॅमिलीनी 9 रुपये लक्ष्मीबाई शिंदे यांच्या घरातच ठेवलेले। म्हणजे बाबा गेले 1918 जवळ 100 पेक्षा जास्त वर्ष होऊन गेले 9 रुपये इथंच आहे 100 वर्षापासून। तर ते बाहेर कुठेही गेलेले नाही। बाहेर जे कोणी 9 रुपये दाखवतं ते पूर्णपणे खोटं आहे। सर्व ग्रामस्थांना माहिती आहे, शिंदे फॅमिलीचे सर्व लोक आज इथं आहेत, तर सर्वांना माहिती आहे की 9 रुपये इथंच ठेवलेले आहेत। अरुण गायकवाडांच्या बाजूने आलेल्या निर्णयाविरोधात आपण अपील करणार असल्याचं संजय शिंदेंनी म्हटलंय। तो धर्मादाय आयुक्तांनी जरी निकाल दिला तर आम्हाला कुठलीही नोटीस आलेली नाही आणि हे आम्ही साईबाबाच्या समाधीवर हात ठेवून सांगू शकतो। कुठल्याही प्रकारची नोटीस नाही। आणि जरी धर्मादाय आयुक्तांनी जरी दिलं तर आम्ही तो म्हणतो जे पण कायदेशीर मार्ग आहे त्या मार्गाने आम्ही जाऊन याला फेस करू आणि जे पण आहे ते म्हणतात दूध का दूध आणि पाणी का पाणी हे आम्ही करू शकतो। त्याच्यामध्ये कुठेही